ही वेब सिरीज पूर्णपणे काल्पनिक असून केवळ सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये दाखवलेले प्रसंग, पात्रे आणि घटना यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला समर्थन करत नाही. उलट औषधांचा चुकीचा वापर किती गंभीर आणि हानिकारक ठरू शकतो याबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सिरीजमधील माहिती आम्हाला उपलब्ध झालेल्या स्रोतांवर आधारित असून ती फक्त कथानकाचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे. प्रेक्षकांनी ही सिरीज एक सामाजिक संदेश म्हणून आणि काल्पनिक कथा म्हणून पाहावी. कुस्ती त्या रे साप बी बसतात बघून या. पाय बी मोरगाळल व्यवस्थित एकमेकाला साधून या. काय भयंकर वाट आहे हो. हा बोल ना. हात द्या मला. चला चला. कुस्ती पकडा बघा मस्त इथं पडशील. मला लय भीती वाटायला रे. काय होत नाही रे, तुझं पहिल्यांदा आहे ना म्हणून होतंय. एकदा घेतलंस की परत परत घ्यावं वाटेल तुलाच. अरे पण मी आधी कधी घेतलं नाही, मला लय भीती वाटायला. होते रे, सगळ्यांना होते. बस तू हे घ्या रे, तयारी करा. नको रे बाबा, जातो मी. तुला प्रेमात कळत नाही काय? बस खाली. या रे मारा रे त्याला. ए तू काय करणार नाहीस? मार. थोडा मला पोट तुला कोण बसायला सांगितलं? हॉस्पिटलला काय पिकनिक स्पॉट आहे? तुमचा वर्षभराचा सगळ्याचा रिपोर्ट बघितला. खूप निराश आहे मी. एकाचाही रिझल्ट चांगला नाहीये. डॉक्टर राज, लिडरशिपची क्वालिटी आहे ना तुझ्यात, की सगळे ऐकतात ना तुझं? लीडर असणं म्हणजे फक्त ऑर्डर देणं नाही, एक्झाम्पल सेट करावं लागतो. अरे टीम मागं पडली ना तर लिडर्सला फेल समजला जातो. येस सर. डॉक्टर विनीत, येस सर. हॉस्पिटलला काय कॉमेडी शो आहे? पेशंट सिरियस असतो तू जोक मारत असतोस. लोक काही तर हसायला येतात, बरे व्हायला येतात ना. सर ते पेशंटचं टेन्शन कमी करायचं आहे. अरे तू माझं टेन्शन वाढवत आहेस. वेदांत, तू शांत आहेस, समजूतदार आहेस. इतकाही शांत राहून नाही चालत. रॉंग दिसलं की आवाज उठवत जा. सायलेन्स पण कधी कधी मिस्टेक असते. डॉक्टर तनुजा, डिसिप्लिन हॉस्पिटलमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फोकस हा कामावर राहावा, डिस्ट्रॅक्शनवर नाही. प्रोफेशनलिझम शिकायला हवं तुला. Sorry, sir. I will improve. पौर्णिमा, तू माझी मुलगी आहेस म्हणून मी तुला कधी स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही. बाकी सगळ्यांपेक्षा जास्त अपेक्षा मला तुझ्याकडून असतात. डॉक्टरची मुलगी होणं इझी नाही आहे, त्याला प्रूव्ह करावं लागतं. प्रूव्ह. Sorry, sir. I will do my best. ह्याच्या अगोदर तुम्हाला खूप वॉर्निंग दिलेत, पण आता डिसिजन घेतोय. तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आता पनिशमेंट देतोय. सर सस्पेन्शन तर नाही ना करणार? अजून EMI बाकी आहे सर. सस्पेन्शन नाही, त्याच्यापेक्षा कठीण. उद्यापासून तुम्ही 5 जण धुरकडवाडी नावाच्या गावात पोस्टिंगवर जात आहे. त्या गावात ना प्रॉपर हॉस्पिटल आहे ना सिटी फॅसिलिटीज.
फोन नेटवर्क सुद्धा नाहीये. सर नेटवर्क नाही म्हणजे रील कशा अपलोड करायची? तिथं रील नाही, रिअल लाईफ हँडल करायची आहे. चला. नेटवर्क नाही, सिटी नाही, कॉफी शॉप नाही, ही पनिशमेंट आहे का सर्वायवल शो? कदाचित आपल्या स्वतःला ओळखायची हीच खरी संधी आहे. गाईज रेडी व्हा, आपली खरी ड्युटी आता सुरू होते. दादा ब्लूटूथ ऑन करा की. ब्लूटूथ चालूच आहे मॅडम. सरक की. गाईज पनिशमेंट टूर सुरू आहे. कोणी स्नॅक्स आणलेत का? विदाऊट फूड विलेज ट्रिप म्हणजे क्राईमच आहे. प्लीज विनीत, ही पिकनिक टूर नाहीये. रिलॅक्स गाईज, यापुढे टीम म्हणून सोबत राहायचंय. सिटी मागे राहिली वाटतं. आता रिअल लाईफ चालू होणार. बाबा खरंच सिरियस होते. आपल्याला इझी नसणार आहे. चला उतरा. म्हणजे गाव कुठे आहे? मला इथेच सोडायला सांगितले. गाव? मग आता काय करायचं आपण? काय इथे कुठे? सिरियसली इथे लोक राहतात? हो ना, कोणी दिसत पण नाहीये ग. ऐक ना, डॉक्टरने एकदा कॉल करून विचारतोस का? कॉल करूयात. काहीच रेंज नाही आहे. माझ्याला पण नाही. बघ ते माझं जिओचं कार्ड आहे. एक मिनिट. नाही माझ्याला पण नाही. मला पण नाही. आता सर आपल्याला फोनच करू शकत नाही. पैसे नाही काय. आपण अडकलोय, सर नाहीत. आपल्याला फोन करायचा असेल तर सिच्युएशन काय आहे विनीत? काय यार, तिथे कोणतरी दिसतंय, त्यांना विचारा. चला. दादा, हो दादा, हो दादा, याच गावातला आहे ना? हो याच गावचा काय तुम्ही? अहो नाही विचार. दादा दुर्कटवाडी कुठं आहे? दुर्कटवाडी हो. आईला यो म्यूट मूड मध्ये आहे वाटतं. दादा दादा, शहरातून आलोय मी, शहरातून. हा, धुरकटवाडी गाव कुठे आहे? धुरकटवाडी गाव कुठे आहे? दूर दूर. काका
अहो दुर्कटवाडी. हा वा, नेटवर्क नाही, गाईड नाही आणि आता लँग्वेज पण नाही. काय करायचं? चला पुढे बघूया आपण काहीतरी दुसरं. एक भेटलेलं ते पण नशिबात नाही. काय विषय घ्यायचे? सोड की विषय. सॉरी की. सॉरी म्हणलं म्हणजे झालं काय सगळं? आणि मला जो त्रास झाला त्याचं काय? मुळात मला ती चूक वाटतच नाही. तुला चुकीचं वाटते म्हणून म्हणते सॉरी. रात्री एका मुलाच्या गाडीवरून घरी जातेस ते मी समोर असताना आणि हे तुला चुकीचं वाटत नाही. त्या जागी जर मी असतो तर सॉरी की. प्लीज परत नाही होणार असं. प्लीज. गेला अर्धा तास झाला आपण चालतोय. मला असं वाटतंय आपण रॉंग डिरेक्शनला चाललोय. डिरेक्शन रॉंग नाही आहे, इकडे येण्याचा डिसिजनच रॉंग आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वर्गापेक्षा सुंदर दुर्कटवाडीमध्ये. दादा, आजूबाजूला कुठं टावर आहे का एक? मला अर्जंट फोन करायचा होता. हो, नेटवर्कची गरज होती. नेटवर्क? हा. अहो फुल नेटवर्क. कुठं? चला की दाखवतो. चला. या. ओ मॅडम, हे बघा, हे इथं दिसते का वरून 4 नंबर पायरे? इथे येते रेंज इथं. चला दाखवतो डेमो तुम्हाला. ओ मॅडम, हे बघा इथं येते रेंज. थांबा तुम्हाला चढून दाखवतो. अरे बघताय काय? उचलाय गे. अरे तिथं कुठं हात लावायलायस? हे ना मॅडम, बघताय ना वा? हे बघा असं चढायचं. 1 2 3 4.
किती येते रेंज? हे बघा फुल आहे. कोणाला लावायचा होता फोन? दे, लावतो. नको नको आम्ही लावतो या खाली. अहो लावतो, द्या, लावून देतो तुम्हाला. नको नको या आम्ही जातो. लावून देतो, द्या. अहो राहू दे, या खाली तुम्ही. तुम्ही सांगताय म्हणून येतोय मॅडम. अरे सारखंच कसा हात लावतोय? अरे आली की रेंज? आली आली. हॅलो हॅलो सर, विनीत बोलतोय. अहो या गावात आलो, इथं काय रेंज नाही काय नाही. आम्ही जायचंय कुठं? आणि तो ड्रायव्हर पण आम्हाला अर्ध्या तास सोडून गेलाय. गावात कोणाला पण मनीषा कांबळेंचं घर विचारा. कुठं म्हटला? मनीषा कांबळे. ओ तुम्हाला मनीषा कांबळे ओळखताय काय? अहो ती मनीषा कांबळे ना, माझी मैत्रीणच आहे. चला तुम्हाला नेतो त्याच्या घरी. होय सर, माहिती आहे की. ठीक आहे ठीक आहे. हॅलो आली. हॅलो 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 सर. राहू सोडा, चला नेतो तुम्हाला मनीषा कांबळे. पडशील. चला या इकडे या, माझ्या मागे या. माहिती आहे माहित आहे. हे बघा माझ्या मैत्रिणीचं घर. ठीक आहे दादा, तुमची खूप मदत झाली. थँक्यू. ठीक आहे, येतो मॅडम. मॅडम येतो. दिवसभर दमला असशील ना. हो, पोट भरून जेवा. आणि काय पाहिजे असलं तर मागा स्वयंपाक चालू आहे, करते. आणि मावशी, तुमच्या हाताला ना माझ्या आईच्या हातासारखीच चव आहे. खरंच खूप छान झालंय जेवण. खावा खावा. मावशी, एक प्लेट देत आहे का? भात जरा जास्त झालं ना. खा की रे मुलं, तुला भुका लागली नाही तर? सगळ्यांना भुका लागले त्यांनी. नाही एवढं जाणार नाही हो. माझ्या हाताला तुझ्या आईच्या हातची चव नाही का रे? खा की पोट भरून. बरं थांब, तुला देते. घे की. अरे पाणी लागले तिकड दे. तिकड लागले पाणी दे लवकर. हे घे.
सांगायचं नाही काय? काय गरज होती 3-3 खायची? बघ की हिरो बनायला चाललेला. मला एक सांग, कशी होती? तिखट होती का गोड होती? वाट होती. अच्छा, म्हणूनच तोंडातून जाळ काढला. काय रे लय माज आलाय का? हा आमच्या गावातून आमच्या पोरांना मारताय का रे? दादासाहेब नाव आवाज पुढचं बोलायचं नाही ना तर लावण्या पुढीन. चल नेक ए इकडे. परत या पोराला हातबीत लावायचं नाही. कळलं का? कळलं का? हा, चल नेक. चल उठे बाळा. दादासाहेब खूप उपकार झाले. अरे उपकार कसले बाळा, तुम्ही आमच्या गावचं भविष्य आहे. गाव कसं वाटलं आमचं? भारी. अरे आहे का नाही? माणसं पण सगळी चांगली आहेत. आमच्या गावची माणसं पण चांगली आहेत आणि गाव पण चांगलं आहे. आय अगं आई मला नोकरी मिळाली कुठं? दादासाहेबांच्या कारखान्यात अकाउंटंट असिस्टंट म्हणून. चांगली पोस्ट आहे आणि पगार पण चांगला आहे. बरं झालं रे बाबा. दादासाहेबांनी स्वतः मॅनेजरला सांगितले की पोरगं कामाचं याला कामावर ठेवून घ्या. मला लय भारी वाटलं तेव्हा. बापाच्या माघारी कष्ट केलेलं कुठं पण माझं चांगले दिवस आले बघ मला. तुम्हाला लहानाचं मोठं करायला मी किती कष्ट घेतले. दादा म्हणजे आपली परिस्थिती बदलेल. 4 वर्ष झालं पोरगं कष्ट करते. गावात मस्त मोठी माणसं आहेत पण कोणी मदत केली नाही. माझे दादासाहेबांनी झाले. होय, दादासाहेब नसते तर हे कधीच शक्य झालं नसतं. त्यांनी मला एवढं पण सांगितले, प्रामाणिक काम कर, पुढे जायची संधी मी देतो. त्यामुळे आता उद्यापासून तू कुठंच कामाला जायचं नाही. अरे असं कसं? नाही, मी आता घर चालवणार राहील. आपलं राहिलेलं कर्ज आणि प्रज्ञाचं लग्न पण मीच लावून देणार. रडायलास काय? अब चांगलं झालं, कशाला रडायलास? आय गप.
काढायचं. वडणार आहेस का? हा बाबा. अरे आई घातली कोण तर आलं. आपण फक्त इथे ट्रीटमेंट द्यायला नाही आलो तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आलो. सरांनी जे जे आपल्यावर आरोप केलेत ना ते आरोप आपल्याला खोटे ठरवायचे आहेत. गावातील लोक साधे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, तर त्यांना घाबरवायचं नाही, समजून सांगायचं आहे. डॉक्टर वेदांत, रजिस्ट्रेशन व्यवस्थित करा, नाव वय तक्रार व्यवस्थित सगळं घ्या. कोणत्याही रुग्णाला माहिती दिल्याशिवाय औषधी देऊ नका. येस सर. डॉक्टर पौर्णिमा, इंजेक्शन आणि औषधांचा स्टॉक सिक्युअर ठेवा. कोणतीही वस्तू अनअटेंडेड राहू देऊ नका. येस सर. गावातील तरुण मुलांवर विशेष लक्ष ठेवा. काही मुले क्युरिओसिटीने इकडे तिकडे फिरतील. हो 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 सर. चला, प्रत्येकाने आपले 100% द्या. या गणपती बाप्पा मोरया. चला गाईस. अरे इंजेक्शन कुठं आहेत? कफ सिरपच्या बॉटलच नाही आहेत. पेन किलरचा बॉक्स पण गायब आहे. काय? अरे मजा येते का? हो, खूप मजा येते. डोकं सगळं मोकळं झालंय. तुला रे नाही नाही म्हणत होतास ना तू? कसं वाटतंय? एकदम मस्त. अरे पेन किलर, कप सिरप, सिगरेट हे घेऊन तुम्ही स्वतःला नशिबा समजता. अहो दादा, ह्याच्यापेक्षा अजून काय भारी असू शकते? अरे हा तर फक्त ट्रेलर आहे रे. हे किरकोळ गोष्टी आहेत. पिक्चर काय आहे मग? पिक्चर खरा ड्रग्स आहे. ड्रग्स? तेच काय शहरातील मोठमोठी माणसं घेतात ते? हा तेच. हे पेन किलर, कप सिरप, सिगरेट यातच तुम्हाला मजा वाटत असेल. ड्रग्स मध्ये किती असेल? आम्हाला कधी मिळणार दादा? मिळणार, हळूहळू मिळेल. फक्त साहेबांच्या शब्दाशी प्रामाणिक राहायचं. हे जे घेते ना तुम्ही पेन किलर, कप सिरप हे फक्त कोंबडीचं मटण आहे. ड्रग्स हे बोकडाचं मटण आहे. हे घेतलं ना टेन्शन, प्रॉब्लेम सगळं गायब होते. सर, तुम्ही पाठवलेले सगळे मेडिसिन आणि इंजेक्शनचे बॉक्स मोकळे आहेत. काय? असं कसं शक्य आहे? मी स्वतः चेक केलं होतं पाठवायच्या आधी. सर, आम्ही खरंच सांगतोय, एकही इंजेक्शन नाही आहे, पेन किलरचा बॉक्स नाही, कप सिरप सुद्धा नाही आहे.
सर तुम्हाला फोटो सेंड केला असता पण इथे रेंजच नाही आहे. मीच मूर्ख आहे तुम्हाला तिथे पाठवलं ते. सर कॅम्प सुरू झालाय, लोक बाहेर थांबलेत, प्लीज काहीतरी करा सर. ठेवा फोन, नवीन स्टॉक अरेंज करतो, लवकरात लवकर पाठवतो. काय रे, काय घेऊन चाललायस? मेडिकल सामान साहेब. मेडिकलचं? एवढं सामान कुठे घेऊन चाललंयस? ते गावात कॅम्प चालू आहे का नाही? कसला काम? ते शाळेमध्ये फ्री कॅम्प चालू आहे बरं, तिथे. कागदात नाही व्यवस्थित? आहेत की, दाखवू? राव चल जा. डॉक्टर कुठे आहेत? मी कोण आहे मग? तुम्ही आणि डॉक्टर? मग काय वॉचमॅन दिसाली होय मी? वाटत नाही हो. बोला काय झाले? डॉक्टर दुखायला लागले हो. कुठं? तिथं. तिथं म्हणजे कुठं? अहो खाली हो. मागे का पुढं? माग हो. मग मुळव्यात झाले मग सांगा की. यात काय लाजायचं आहे? सगळ्यांना होते. चला तपासूया. डॉक्टर तुम्हाला झाले? मग काय, डॉक्टर पण माणूसच असतोय की. काय बाहेरचं खाल्लं होतं तेलकट वगैरे काय? डॉक्टर काय? नमस्ते डॉक्टर. नमस्ते, तुम्ही दादासाहेब ना? हो हो. ओळखी करून द्यायची काहीच गरज नाही, कारण गावात आल्यापासून तुमच्याच नावाची चर्चा ऐकते. अरे वा, छान. तरुण डॉक्टर गावासाठी काहीतरी करते, हेच मोठं समाधान आहे. ही माझी मुलगी श्रद्धा फार दिवसापासून जरा आजारीच आहे, तिला दाखवण्याकरिता आलो. या मॅडम, चेक करूया. काय होतं? बाहेरचं काय खाल्लं होतं? काय त्रास होतो? डोकं खूप दुखतंय आणि चक्कर आल्यासारखंही होते. तिकडं लक्ष देऊन काय आहे ते. या गोळ्या घे, म्हणजे तुला बरं वाटेल. काय नाही, साधा अशक्तपणा आहे, होऊन जाईल, काय अडचण येणार नाही. औषधे वेळेवर घेतली तर तुम्ही मला पुन्हा तपासणार ना? या गोळ्या व्यवस्थित घे, कोर्स पूर्ण कर, परत यायची काहीच गरज लागणार नाही. आणि नाही घेतलं तर? हा? काय नाही. ते धोका बघू पहिला. अहो इथं कुठं धोका लागला? तुम्हाला कळते की नाही कॅम्प सुरू आहे? बसा बघू तिकडं.
तपासू त्याला माझं मी. बसा तिथं. कुठलं येतात काय माहित असले लोक. श्वास घे, सोड. चहा घ्या सर्वांनी. हा घ्या तुमचा चहा. तुला काही आजार आहे का? आधी तर नव्हता, पण आता होईल असं वाटतं. असं का? मग काळजी करू नकोस, मी आहे ना ट्रीटमेंट करायला. तुमची ट्रीटमेंट थोडी महागात पडेल असं वाटतं. काळजी करू नकोस, हा कॅम्प पूर्णपणे फ्री आहे आणि इथे स्पेशल लोकांसाठी स्पेशल ट्रीटमेंट आहे. चहा घ्या आधी, ते थंड होईल. हा आजार तर आता कायमचा हवा. बरं झालं ना आज आपण कॅम्प मध्ये झोपायचा निर्णय घेतला. हो ना, त्या निमित्ताने सगळ्या गोष्टींवर लक्ष तर ठेवता येईल. सगळ्यांनी जागते झोपा, बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवा. काय झालं तर एकमेकांना आवाज द्या. वेदांत, ए काय झाले? तू इथं काय बसलाय इतक्या रात्री? वेदांत, वेदांत, ए वेदांत, वेदांत, ए वेदांत, काय झालं? इतक्या रात्री इथं का बसलायस तू? असं काय पौर्णिमा? काय काय झालं खरं? तो पोरगा आता आपल्या औषधाचा डबा घेऊन पळून गेला आणि काहीच करू शकलो नाही मी. कुठला मुलगा? असू दे, तू शांत हो आधी. शांत हो. वेदांत, तुला एक विचारू? मी कायम बघत आले, तू कायम अशा सिच्युएशन मध्ये पॅनिक का होतोस? मला पण त्याचं उत्तर माहित नाही. हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक इन्सिडेंट होतो की तो माणसाला आतून बदलून टाकतो. तुझ्या पण आयुष्यात असं काय घडलंय का?
होय. काय झालं? 10 वर्षांचं होतो मी. घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सगळीकडे धूर आणि लोक जमा झाले. माझी आई आताच अडकली. सारखं मला म्हणत होती आत वेदांत पळून जा पळून जा. मी बाहेरच उभा होतो दरवाजा. जरा हिंमत केलो असतो वाचवला असतो तिला. तेव्हापासून अशी कधी सिच्युएशन आली तर मी एकदम घाबरून जातो. हे बघ वेदांत, शांत हो. ऐक माझं, तू तेव्हा लहान होतास, त्यात तुझी काही चूक नव्हती. पण तू आता मोठा आहेस. तू आता लोकांसाठी उभा राहतोस. डॉक्टर आहेस ना तू. तुझ्या मनात जी भीती आहे त्या भीतीला बाहेर काढ. मनात ठेवू नको, कळलं? शांत हो. खूप अंधार झालाय, आपण उद्या बघूया त्या मुलाचं. चला झोप, चल उठ, चल. आज खूपच बिझी होतास. हां, कॅम्पचा आज पहिलाच दिवस होता ना. पेशंट किती होते? एक पेशंट जरा जास्तच खास होता वाटतं. कोण? श्रद्धा? काय नाव म्हणालस तिचं? काय? श्रद्धा संग्राम पाटील. बर, श्रद्धा संग्राम पाटील. बर, 2 दिवसा अगोदर एक पॅरलाइज झालेला माणूस आला होता हां. आपल्या दवाखान्यामध्ये. त्याचं नाव काय? त्याचं नाव आठवतंय? नाही, त्याचं नाही आठवत. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. आपण यायच्या टायमिंगला एका बाईला साप चावलेला, तिचं नाव काय? हां, मी चेक केलं होतं. हा, तूच पाठवलं होतास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. 100% तिचं नाव माहित असणार. सांग तिचं नाव. तिचं नाव सकाळी आले होते ते पेशंट. कसं राहणार आहे लक्षात नाव? मग हिचं नाव कसं माहिती तुला? अगं ती सरपंचांची मुलगी होती, त्यांनीच ओळख करून दिली होती ना. सरपंचाची असून आहे तर आमदाराची. मला काय करायचंय? मोबाईल दे. मोबाईल कशाला आता? नाही, मला पाहिजे. रात्रीचे 2 वाजलेत. चार्जिंग नाही, 9% राहू दे असू आता. दे, दे दे की. लाव काय सकाळी करणार आहेत charging ला. आता 2 वाजता घेऊन मोबाईल? काय पण करीन, गेम खेळीन. दे. ही श्रद्धा आपल्या दोघांची ओळखीची, बरोबर? ही श्रद्धा कोण आहे? तेच सांगतोय ना, सरपंचांची मुलगी आहे ती. तिचा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये काय करतोय? अगं ते मेडिसिन पाठवायचे होते म्हणून घेतला होता. कशा मेडिसिन पाठवणार होता? मेसेज बिसेज करत नाही ना तुला? बघ की तू. नाही, डिलीट केला असशील तर मी काय करू मग? गावात रेंज आहे? हा, मग कशाला नंबर पाहिजे होता तुला मेडिसिन पाठवायला? होय, रेंज नाही माहितीये ना, मग कसं पाठवणार होतास तिला मेडिसिन? तिचा नंबर तुझ्याकडे कसा काय आला? का घेतलास तू नंबर? काय संबंध होता तुझा? का घेतलास? का घेतलं असं? शक करतेस का माझ्यावर? याला शंका घेणं म्हणत नाहीत. तुझ्या जवळ आलेली कोणतीच मुलगी मला नाही आवडत. कसं समजत नाही तुला? आता कळलं कसं होतंय? त्या दिवशी मला पण असंच वाटलं होतं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच. हो, समजतंय मला, पण तू पण मला समजून घे ना. सॉरी. लव्ह यू. लव्ह यू टू.
सागर, हा दादासाहेब. तू थांब इथं, आम्ही आलो कारखान्यावर जाऊन. पण दादासाहेब इथं कुठं थांब? पोरं आहेत की आपली इथं, थांब आलो लगेच आम्ही. या दादासाहेब लोक. हो आलो. औषध चोरून कोणाला काय मिळणार आहे? हा, मी पण तेच म्हणतोय. चोरणाऱ्याला माहित तर असेल का की काय चोरतायत ते? हा, मी पण तेच म्हणतोय. मला तर तो चोर वाटतच नव्हता. गावातलाच कोणतर असणार. बरोबर, गावातलाच कोणतर दिसत होता ते. तुला माहित आहे? तू बघितलायस? अंदाज सांगेल. तुझा अंदाज राहू दे, पहिला हाय त्या मुद्द्यावर येऊयात. स्लीपिंग पिल्सचा ओव्हरडोस, पेन किलरचा मिसयूज आणि कफ सिरपचा नशेसाठी उपयोग होऊ शकतोय. म्हणजे कोणीतरी व्यसनात अडकते. कदाचित त्यासाठीच आपले बॉक्स चोरीला चाललेत. जर हे असं असेल ना तर परिणाम खूप भयंकर होऊ शकतात. शरीराचं नुकसान वेगळं आणि मानसिक ॲडिक्शन खूप जास्त होऊ शकतं. सुरुवात 2 गोळ्यांपासून होते, नंतर सवय बनते आणि मग गरज. आपण जर गप राहिलं तर फार मोठी चूक होईल. आपण गावातल्या लोकांना सतर्क केलं पाहिजे. औषधाचा चुकीचा वापर करून काय होतं हे आपण स्पष्टच सांगितलं पाहिजे. अरे हे सगळं ठीक आहे, पण आजच्या कॅम्पचं काय करायचं? काय करायचं म्हणजे नवीन स्टॉक मागवावा लागेल. कोण कॉल करणार आहे डॉक्टर राहुल्यांना? तूच कर. नाही बाबा, पौर्णिमा तू. मला विकट बाबांची मी नाही. तू कर. मी नाही करत. सर माझं चुकी पकडा. मी नाही करत. तू कर. माझं पण ऐकणार. तुमच्या दोघात करा, मला काय माहित नाही. मी नाही करणार. नाही मी नाही. तुलाच करा. मीच का करा? सरांचा लाडका आहेस ना तू, म्हणून काय प्रत्येक वेळी बलीचा बकरा मलाच बनणार? तूच करायचं. हॅलो, अहो घर जळलं सर. अहो म्हणजे तसं नाही, औषधाचे बॉक्स परत चोरले गेले सर. लगेच पाठवतो म्हणाले. काय बोललो तू? नाही ओरडा ना आरडा नाही, काहीच नाही. सर नक्की पाठवणार ना? ठीक आहे सर. कोण आहे? मी आहे विनीत. आले. अरे तुम्ही? हो. तुमचे तर कॅम्प चालू आहेत ना? ते जरा स्टेटस खूप विसरलेलो, तोच नाही आलेलो. म्हणजे डॉक्टर लोक पण काय विसरतात? असतात काही व्यक्ती अशा ज्यांना बघितले की सगळंच विसरायला होतं. मग त्या व्यक्तीला विसरणार नाही ना? त्या व्यक्तीला विसरायचं नाही. तर जपायचं. तुमचं काहीतरी राहिलं. ते ठेवा, मी ठेवते. नक्की विसरलाय ना? हो तेच की, कुठं ठेवलं सापडेनच झालं. ठेवलं होतं, कुठे गेलं? हेच का ते? हा. ह्याच्याने काय होतं? याने हृदयाचे ठोके ऐकू येतात. मग माझी पण आहे का?
डोके ऐकू येत नाहीत. मग काय करते? विनीत विनीत विनीत. गाडी काय रे गाडीवर पळवलेस? लवकर पदार्थ साहित्य होतं मेडिकलचं. आज आणि एवढं कुठे घेऊन चाललेस? कॅम्प चालू आहे तिथं, फ्री कॅम्प चालू आहे. अरे काय लोक जे होतात का मी औषधं खात्यात नुसती. तिने तर मला सांगितलं आणायला. बर जा. हॅलो साहेब. हां एक प्रॉब्लेम आहे जे गावात 2 दिवस झालं मेडिकलची कॅम्प काय तर लागला आहे आणि 2 गाड्या कालच्यापासून गेल्यात. हां आणि काल पण एक गाडी मेडिकलची गेली औषधाची, आज पण एक गेल्या. जरा काहीतरी प्रॉब्लेम वाटायला मला. हां हो ठीक आहे साहेब. हां चालतंय, लक्ष ठेवतो मी. ठीक आहे ओके. हां जय हिंद सर, जय हिंद. ओके. औषधांचा ओव्हरडोस आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतो, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात औषधे घ्या. धुरकटवाडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी नशेच्या आहारी जाऊन एका उद्योजकाचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा आरोपी मुलांशी कोणताही जुना वाद, दुश्मनी किंवा वैर नव्हते. तरीही नशेच्या प्रभावाखाली येऊन आरोपींनी विनाकारण हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या व्यसनाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा विनीत 32 नंबर पेशंट चेक कर. मी 5 मिनिटात आलो. हे काय करतेस? शांत हो. मी जे सांगते ते ऐक. गेले 2 दिवस झाले तुमच्या औषधांची बॉक्स चोरीला जात आहेत ना? हो, पण हे सगळं तुला कसं माहित? कोण करते, का करते हे सगळं मला माहीत आहे. मग सांग कोण करते हे सगळं? सगळं सांगेन, पण आधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. कसली इच्छा? मला माझं आयुष्य जगायचं. म्हणजे? मला आयुष्य थोडं मोकळं जगायचं. फिरायला जायचं आहे, मित्रांसोबत हसायचं आहे, 2 व्हीलरवर लॉंग ड्राईव्हला जायचं आहे, रात्री उशिरांपर्यंत गप्पा मारायचे. आणि हो, मला कधी कधी शॉर्ट ड्रेस घालायची पण खूप इच्छा होते. पण आमच्या घरचं वातावरण खूप स्ट्रिक्ट आहे ना. हे करू नको, तसं वागू नको, असे कपडे घालू नको. इतक्या नियमांमध्ये मला कधी कधी असे वाटते की मी आयुष्य जगते की फक्त नियमच पाळते. अगं पण हे सगळं तुला माझ्यासोबत का करायचं आहे? आपली तर ओळख पण नाही आहे.
हो, ओळख नाही आहे. पण कधी कधी काही लोकांना पाहिल्यावर असं वाटतं ना की आपण त्यांना खूप आधीपासून ओळखतो. तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा मला असंच वाटलं, मी ज्या व्यक्तीला शोधत होते कदाचित ती व्यक्ती तूच आहेस. हे बघ श्रद्धा, तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, माझ्या मनात ना आधीच कोणीतरी आहे. आणि तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच कळतंय. इथं मी कॅम्प करण्यासाठी आलोय, कुणाच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलो नाही. चल. अरे सागर, बोला की दादा. तू काय आता मोठा माणूस झालाय, दादासाहेबांसोबत फिरतोयस? अहो नाही, ते मी कामाला लागलोय ना त्यांच्याकडे. अरे वा, मग भावा पार्टी झाली पाहिजे. देवे की. वा, ती पार्टी नको रे. मग? ठीक आहे, एक क्रश नाही, मी असलं कधी केलं नाही. घे रे. नको. अरे तू दादासाहेबांचा माणूस आणि घाबरतोयस? दादासाहेबाला आवडणार नाही मी असलं काही केलेलं. अरे दादासाहेबांना कोण सांगणार? तू सांगणारस की मी सांगणार आहे? त्यांना जर कळलं ते मला मारतील. मग कशाला नको दादा असलं काय करायला आपण. घे रे, काय होत नाही. नाही नको. घे रे. रे मरदा, एक घे. रस घे. घे घे, एक रस घे. हे काय होत नाही. अरे हळूहळू, पहिल्यांदा घ्यायलायस ना ते. चल घे. नाही हो दादा, नाही होणार माझ्याकडून. ए, घे रे, लास्ट घे, लास्ट घे. नाही होणार माझ्याकडून. अरे घेऊन मजा बघ, मजा बघ. घे घे घे. अरे सावकाश 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 सावकाश. नको दादा, माझ्याकडे रावड. अरे सागर 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 सागर. लई झालं त्यांचं आता. आपल्याला लईच हलक्यात घेतलं त्या लोकांनी. आता आपण त्यांना दाखवून देऊयात आपण कोण आहोत आणि काय आहोत ते. आपण एक काम करूयात, मेडिसिनच्या बॉक्समध्ये विटा आणि दगड ठेवूयात. म्हणजे ते घेऊन पळताना त्यांची स्पीडही कमी होईल आणि ते स्लो पळतील. आयडिया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी ना रोडच्या उजव्या बाजूला काटे टाकतो, म्हणजे तो चोर उजव्या बाजूने पळणार नाही. वेदांत, तू रोडच्या डाव्या बाजूला काठी घेऊन उभं राहायचं. जसा चोर तुझ्या समोर आला त्याच्या डोक्यात काठी मार. खालीच पडला पाहिजे तो. येऊ दे त्याला, भिंतीसारखाच उभा राहतो. पण समजा तो तुमच्यातून पण निसटला तर? मग काय करायचं? एक आयडिया आहे. मी आणि पौर्णिमा झाडाच्या पाठीमागे दोरी घेऊन उभा राहतो. जसा चोर पळत येईल तसं आम्ही दोरी वर उचलू, म्हणजे त्याचा पाय अडकून तो धाम देशील खाली आपटेल. आणि मग पडला की पुढं मागून मी लगेच धरतो त्याला. खाऊ देच एकदा ते. त्याला अशा ठिकाणी इंजेक्शन देतो ना, परत आयुष्यभर त्यानं चोरी करायची हिंमत नाही केली पाहिजे. डॉक्टरांशी पंगा घेतो काय, दाखवतोच त्याला डॉक्टर काय असतात ते.
हा कॅम्प चालू आहे का तुमचा? डॉक्टर ना तुम्ही, लोकांचे जीव वाचवणारे, आणि असले धंदे करून पोरांना व्यसनांनी तर लावणार तुम्ही डॉक्टर? राज, बस आलोय ना मी आता. आहे ना, काय झाले मला? आलोय ना मी. तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कसं समजत नाहीये तुला? नको इथे राहायला, चल. काय झाले का मला? दादासाहेब, करा झाले तुमचं. तुमच्यामुळे ते राज सुटली. उपकार कसले? तुम्हाला महत्वाचं सांगू का? त्यांच्या नादाला लागू नका. हां, तुमचं चांगलं कॅम्प चाललंय, ते कॅम्प पूर्ण करा आणि जावा. तुम्हाला दिसते तेवढं ते हलके नाहीत, ते तुम्हाला जड जायचा विषय आहे. आणि डॉक्टर, तुम्हाला काय गरज होती रात्री त्या चोरांच्या मागं लागायची? आपलं काम काय आहे ते करा आणि जावा. कळलं का? बस झालं आता. आपण जाऊया इथून. मला नाही करायचा असला कॅम्प. आपण इथं लोकांची सेवा करायला आलोय ना, मग आपला जीव धोक्यात आहे. प्लीज चला, जाऊया इथून. जाऊया ना. नाही, इथे माझा ना इगो हर्ट झालाय. जोपर्यंत मी त्या चोरांना पकडत नाही ना, तोपर्यंत गाव सोडणार नाही. राज, मला काहीतरी सांगायचं आहे. हे प्रकरण फक्त चोरीपुरतं मर्यादित नाही आहे. मी गावातील काही मुलांचे ब्लड सॅम्पल चेक केलेत आणि त्यात मला असे काही घटक सापडलेत की त्यामुळे मला 100% गॅरंटी आहे आपले जे औषधं चोरीला गेलेत ना, त्याचा उपयोग ही लोक नशेसाठी करतायत. आणि ह्यामुळेच गावातील तरुण मुलं हळूहळू व्यसनाच्या आहारी चाललेत. पौर्णिमा, तू एवढ्या डीपमध्ये नको जाऊ. मला तर वाटते आपण या भानगडीत नाही पडलं पाहिजे. वेदांत, आपण डॉक्टर आहोत. आपण स्वतःपुरतं विचार नाही करायला पाहिजे. इथे गावातील मुलांना मुद्दामून व्यसनात अडकवलं जातंय आणि आपण पळून जायचं नाही. मी इथून जाणार नाही. आपण त्या चोरांना पकडायचं पण, आणि या गावाला व्यसनातून मुक्त सुद्धा करायचं. मी आहे तुझ्यासोबत. मी पण. ठीक आहे, जे होईल ते बघू. मी पण जाईल. ठीक आहे, आपण सगळे सोबत आहोत. हा कॅम्प चालू आहे का तुमचा? डॉक्टर ना तुम्ही, लोकांचे जीव वाचवणारे, आणि असले धंदे करून पोरांना व्यसनांनी तर लावणार तुम्ही डॉक्टर? सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही डॉक्टर आहोत.
आम्ही कुणाचा जीव घेत नाही, तर आम्ही लोकांचा जीव वाचवतो. ते दिसतंय ना. मग पळत का आलास? गेली 2 दिवस आमच्या कॅम्पमधून औषधांचे बॉक्स चोरीला जात आहेत आणि त्याच चोराला पकडण्यासाठी मी इथं आत आलो होतो. अच्छा, या प्रकरणामध्ये तुझा काही हात नाहीये? नाही सर, या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध मी घेत होतो. गेले कित्येक दिवस झाले या गोष्टीचा मी शोध घेतोय, पण ती व्यक्ती कोण आहे ती अजून माझ्या जाळ्यात अजून सापडलेली नाहीये. ती तरुण पोरं व्यसनाधीन त्याला का लागलेत अजूनही मला समजलेलं नाही, आणि याचा मला छडा लावायचा आहे. या प्रकरणामध्ये तुझी मदत मला लागेल. आमची पूर्ण डॉक्टर टीम तुम्हाला सहकार्य करेल, आणि याच्या मागे कोण आहे हे आपण लवकरच शोधून काढूयात. मग एक काम करा, काही दिवसांपूर्वी माझा दादा नोकरीला लागलेला. आई लई खुश होती. दादा माझा म्हणत होता ग की मोठं घर बांधूया आपण, भरतण्याचं लग्न करून देऊया. लई खुश होतो गावी, लई खुश होतो. व्यसनाला लागला ग माझा दादा. ते आईनं बघितलं, आईला नाही सहन झालं. तिने तुला घेत्या. अरे तुम्हाला का सोडून गेली? अगं मी नव्हतो दारू पिली, त्या लोकांनी जबरदस्ती पाजलेली. बोल. श्रद्धा, गावात काय होते ना हे तुला माहिती आहे. लहान मुलं व्यसनात कशी अडकतायत, आमच्या औषधांचे बॉक्स चोरीला कुठे जात आहेत, हे सगळं तुला माहिती आहे. मी तुला विनंती करते, प्लीज हे सगळं मला सांग. वाटलंच तर मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे, पण प्लीज मला हे सांग. आता आलास. परवा तर मी तुला सगळ्या माझ्या इच्छा सांगितलेल्या ना, तेव्हा तर मला नाही म्हणलेलंस. मग आता कशाला आलास? तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूपच वेगळी आहे. लोक मरतायत श्रद्धा, कसं समजत नाही आहे तुला? मला सगळं समजते. ठीक आहे, तू माझ्या एक एक इच्छा पूर्ण कर. मी तुला एक एक सत्य सांगत जाईन. ठीक आहे, कधी जायचं सांग. उद्या. उद्या माझे बाबा घरी नाही आहेत. आपण उद्या जाऊया. उद्या सकाळी आपण 6 वाजता इथेच भेटूयात. वाव, हे किती छान आहे ना. थँक्यू. थँक्यू नाही, तू सांगितल्याप्रमाणे तुझी पहिली इच्छा पूर्ण केली आहे. तर या सगळ्यातलं तुला काय माहिती आहे ना ते लवकर सांग. साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांना द्यायला आपल्याकडे ड्रग्स नको का? तो साठा नको का आपल्याकडे? अरे ड्रग्स द्यायला कोण सांगाले तुला?
पेन किलर दे, कप सिरप दे, ओव्हरडोस झाला की आपोआप नशा चढते. अहो पण ते डेंजर आहे की मेलं बेलं तर कोण तर. अरे मरू दे की, तुझी पोर आहेत का? जाईल एखादं दुसरं, बाकीचे आपल्या ताब्यात राहत्यात. ठीक आहे चालतं. करून घेते. हा ठीक आहे. लवकर संपून टाक विषय, थांबायला नाही पाहिजे. आणि पुढे हे दिसतं का? हा दादासाहेबांना लई त्रास द्यालाय, समजलं काय? ह्याला का नाही आपण संपवायचं आहे. ठीक आहे, संपून टाका. घाबरू नका रे, बाहेर काढायची जबाबदारी माझी. बाहेर आल्यानंतर काय पाहिजे ते. दादासाहेब तुम्ही आहे ना, काम करा. अल्पवयीन मुलांनी नशेच्या आहारी जाऊन एका उद्योजकाचा निर्घुण खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा आरोपी मुलाशी कोणताही संपर्क, दुश्मनी किंवा वैर नव्हता. एवढंच नाही, दादासाहेब नमस्कार. दुर्कटवाडी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. बोला सर. दादासाहेब, काल जो आपल्या गावामध्ये जो खून झाला ना, त्यातले जे आरोपी आहेत ती तुमची माणसं आहेत म्हणून सांगालेत. काय बोलताय साहेब? अहो असली पोरं आपली असतात का? आपलं काय आहे गावामध्ये, आपल्याला एक ओळख काय आहे आपली. दादासाहेब, त्याने तुमचं नाव घ्यायला म्हणून तुम्हाला मी फोन लावलाय. अहो नाव घेतलं म्हणजे काय मी आरोपी झालो का? असं कोण कुठलंही नाव घेईल. तुम्ही एक काम करा, ठीक आहे, आपली पोरं वगैरे काय नाहीत, त्यांना कुठलीही दया माया दाखवू नका. त्यांना जन्मठेपी झालीच पाहिजे या पद्धतीनं त्यांच्यावर कलम दाखल करा. ही पोरं आपल्या गावात नको आहेत. ज्यांना व्यसन आजारी जाऊन एखाद्याचा निर्दय खून करत असतील, ही पोरं मला माझ्या गावात नको आहेत. ठीक आहे, धन्यवाद दादासाहेब. कधीपासून होतं हे सगळं? खूप दिवसांपासून. नशा फक्त सुरुवात आहे, नंतर ते काहीही करायला तयार होतात, आणि काम झाल्यावर सोडून देतात. मी तुला मिठी मारू? जर तू मारू नाही दिली ना, तर मी तुला काहीच सांगणार नाही. ठीक आहे, मार.
सागर, हा दादासाहेब. तू थांब इथं, आम्ही आलो कारखान्यावर जाऊन. बर. या दादासाहेब लवकर. हो हो आलोच. गोपाळ, या पोराला लवकर नशेची लत लावा. पोरग लय हुशार आहे, कधी बी आपल्याला पाणी पाजल. हो दादासाहेब. दादासाहेब मी खरंच नाही घेतलो. आमच्या आईला नाही आवडणार आहे. दादासाहेब प्लीज नको. घे रे, काय होत नाही, घे. नको दादासाहेब. दादासाहेब ऐकणार नाही तू. दादासाहेब प्लीज नको. घे रे, अरे घे, काय होत नाही, घे नको. घे, घे, नको. घे, अरे घे रे, घे 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 घे, खाऊ. घे 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 घे, अरे घे घे. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किती कुटुंब उद्ध्वस्त करतायत. तुला जी ॲक्शन घ्यायची ती घे, मी तुझ्या सोबत आहे. माझ्याकडे घरी अजून खूप सारे प्रूफ आहेत. अगं पण तो तुझा बाप आहे ना, तू का त्याच्या विरोधात जाऊन हे सगळं करतेस? तो माझा बाप जरी असला ना, तर तो माणूस म्हणून राक्षस आहे. पण हे सगळे प्रूफ तू कसं जमा केलीस? ओ पार्सल. उतर की, काय उतर की. थँक्यू या सगळ्यासाठी. थँक्यू नाही, तू खूप मोठं काम केलंस माझ्यासाठी. आणि हा, त्या माझ्या इच्छा वगैरे काय नव्हत्या. एवढे महत्वाचे प्रूफ मी कोणाच्या पण हातात देऊ शकत नव्हतो. म्हणून तू माणूस म्हणून कसा आहेस ते बघण्यासाठी या सगळ्या इच्छा होत्या. आणि या प्रवासात तू माझं मन जिंकलास म्हणून मी हे प्रूफ तुला दाखवले. फक्त माझा आता विश्वासघात तेवढा करू नकोस. हे घे, ह्याच्यात माझ्या बाबांविरोधात सगळे प्रूफ आहेत. टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या इच्छा पूर्ण केल्यात, पण तुझ्या बापाच्या होऊ देत नाही.
चला गप. सोडा मला, सोडा. चला. ऐक. सोडा मला, सोडा मला. चला. आपल्याला जो डाऊट होता ना तो खरा ठरलाय. पण मग आपण का लपून बसतोय? कारण त्यांना माहिती आहे आपल्याला सगळं कळलंय. म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय? हा, श्रद्धा फक्त विक्टिम नाही तर तिच्याकडे खूप सारे प्रूफ आहेत. कसले प्रूफ? हे जे सगळं होतंय ना ते सगळं दादासाहेब करतायत. आणि मग श्रद्धा कुठे आहे? दादासाहेबांकडे. आणि आपण जर तिला वाचवलं नाही तर असं समजू नकोस. आपण श्रद्धाला ह्यातून बाहेर काढू. पण हे सगळं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. दादासाहेबांना आतापर्यंत सगळं समजलं असणार आहे. सोपं नाही म्हणूनच करायचं आहे. कारण या सगळ्यामधलं दादासाहेबांना काहीच माहित नाहीये. कसं काय? कारण ज्यावेळी दादासाहेबांच्या माणसाचे आणि माझे झटापट झाले ना त्यावेळी मी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. पण मग तू इंजेक्शन का घेऊन गेला होतास? श्रद्धासाठी. कारण मला तिच्यावर विश्वास नव्हता की तिथे काय करेल ती. घेतलं होतं तिच्यासाठी पण इथे उपयोग केला त्याचा. म्हणजे आपण ब्लफ करायचं? एक्झॅक्टली. दादासाहेबांना आपण धमकी देऊन घाबरवायचं. जे आपल्याकडे प्रूफ नाहीत ना ते प्रूफ आहेत असं दाखवायचं. बरोबर. प्रूफ्स बाहेर लीक होतील या भीतीने ते घाबरतील. आणि ते घाबरल्यानंतर आपण श्रद्धाला ह्यातून बाहेर काढू शकतो. आणि श्रद्धा बाहेर आली ना आपल्याला बाकीचे सगळे प्रूफ मिळतील. हा, म्हणजे आता आपण सगळ्यांनी ऍक्टिंग करायची आहे. डॉक्टर, एवढ्या रात्री आलाय, सगळं व्यवस्थित आहे ना? दादासाहेब, आम्ही तर तुम्हाला देव माणूस समजत होतो, पण तुम्ही तर लोकांच्या आयुष्याचा खेळ करताय. मॅडम काय बोलताय? अहो दादासाहेब, गावातली पोरं तुमच्याकडे कुठल्या तरी आशेने येतात आणि तुम्हीच त्यांना नशेत अडकवताय. कोण सांगितलं तुम्हाला? ड्रग्स, बेकायदेशीर कामं आणि कित्येक लोकांचं आयुष्य संपवलंय तुम्ही. डॉक्टर, भान आहे का? कोणाशी बोलताय? आजपर्यंत तुम्ही त्या निरागस मुलांचा जीव घेतला, त्यांच्या आईवडिलांना आयुष्यभराचं दुःख दिलं, आणि या सगळ्या चुकीची शिक्षा आम्ही तुम्हाला देणार आहोत. मॅडम, ऐकून घ्यायला लागलोय म्हणून जास्त बोलू नका. मी कोण आहे अजून तुम्हाला माहित नाही. तुमचा हात चेहरा जगासमोर आणायचा आम्हाला. डॉक्टर, बास झालं. ऐकून घेतो म्हणजे जास्त नको आहे. काय पुरावे आहेत तुमच्याकडे माझ्या विरोधात? दादासाहेब, जरा शर्टाचा कॅमेरा काढा. कॅमेरा आहे? हे पुरावा तर माझ्याकडे राहिला. हा पुरावा नाही, तो कॅमेरा आहे. सगळे पुरावे तर आमच्याकडे आहेत. पण इथनं जाशीला तवा तुमचे पुरावे कामाला येतील. तुम्ही थांबलाय कुठं? दादासाहेब, आम्हाला काय अडाणी समजलात काय? आमच्यातला एक माणूस रेंज पॉइंटवर बसलाय. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुमचे सगळे पुरावे जगासमोर येतील. डॉक्टर, थांबवा सगळे इथंच.
काय पाहिजे तुम्हाला? पैसा, सत्ता, काय तुम्हाला स्वतःचा दवाखाना काढून देऊ? आणि हे सगळं इथंच थांबलं पाहिजे. बोला काय पाहिजे? श्रद्धा. माझ्या पोरीला यामध्ये घेऊन आण. तिला याबद्दल काही माहित नाही. दादासाहेब, हा तुमचा गैरसमज आहे. हे जे सगळे प्रूफ आहेत ना आमच्याकडे, ते सगळे श्रद्धाने दिलेत. श्रद्धा, डॉक्टर तोडतोय. सगळे पुरावे नष्ट झाले पाहिजेत. यातलं काही बाहेर येता कामा नये. जवळ यायचं नाही माझ्या. ए जवळ यायचं नाही माझ्या. ए ऐक थांब थांब, सोडणार नाही मी तुला. थांब नाही. ठीक आहे. दादासाहेब, त्या डॉक्टरांना का सोडला तुम्ही? शांत बस. त्यांना आपल्या सगळ्या धंद्याची माहिती झाली. पुरावे आहेत त्यांच्याकडं. अहो कसले पुरावे? हे बघा, मी त्यांना मारून त्यांच्याकडे काढून घेऊन आले. एवढा वेळ कुठं होतास? का तूच नशा करून बसला होतास? मलाच काय आलंय, मी कसं चक्कर येऊन पडलोय. एकटा जिवंत राहायला नाही पाहिजे. सगळ्यांना मारतो, संपून टाक. एकाला पण जीवात सोडत नाही. हे घे साईन, आणि याचा वापर जरा जास्तच कर. जागेवर मेले पाहिजेत. ऑलरेडी मी याचा यूज जास्त केलाय. आता डायरेक्ट परिणाम त्यांच्या हृदयावरती होईल आणि 5 मिनिटात त्यांचा खेळ संपेल. बघ तू.
डोस तयार? हे बघ, खूप स्ट्रॉंग केलाय. औषधांची नशा करतात काय? आता कळेल त्यांना औषधांची नशा केल्याने काय परिणाम होतात ते. जागेवर मरतील बघ. अरे पण हे काय करताय तुम्ही? आपल्याला त्यांना मारायचं नाही, फक्त बेशुद्ध करायचं आहे. अरे काय बोलतोयस तू? कित्येकाचा जीव घेतलाय त्यांनी. तेच की. विसरलात का आपण डॉक्टर आहोत? आपण हे सगळं करतोय आणि आपण ती घेतलेली शपथ विसरलात? काय घेतली होती शपथ ती? मी शपथ घेतो, प्रत्येक रुग्णाचा जीव आमच्यासाठी सर्वोच्च असेल. जात, धर्म, भाषा, संपत्ती किंवा वैयक्तिक वय यांचा कोणताही भेदभाव न करता आम्ही मानवतेची सेवा करू. समोरचा व्यक्ती मित्र असो वा शत्रू, त्याच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचे ज्ञान, कौशल्य आणि सर्वस्व पणाला लावतो. कारण आम्ही डॉक्टर आहोत. आम्ही शपथ घेतो जीवन वाचवण्याची. रे दादासाहेब, तुमचे सगळे कारनामे पुरावे सगळे भेटलेले आहेत आपल्याला. कसा आहे दादासाहेब, हा तुमचा जो पांढरा चेहरा होता ना, त्याच्या पाठीमागचा काळा जो माणूस आहे ना, तो सगळ्यांसमोर आलेला आहे आता. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय माहीत नव्हतं. फक्त आमच्याकडे पुराव्यांची कमी होती आणि या मुलांच्यामुळं आम्हाला ते सगळे पुरावे मिळालेत. तुम्ही आजपर्यंत किती जणांची आयुष्य बर्बाद केली याची शिक्षा तुम्हाला आता मिळेलच. आणि पुढची हवा जेलमध्ये काढा तुमची. चला चला चला. आता तरी तुमच्या डोळ्यावरची पट्टी उतरली का? ज्या दादासाहेबांना तुम्ही देवासारखं मानत होतात त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? डॉक्टर, आधी आम्हाला वाटायचं दादासाहेब आमचा चांगला विचार करत आहेत. चांगला विचार? आणि आपला चांगला विचार करणारा कधी आपल्याला नशेच्या आहारी जाऊ देतो का? आपला चांगला विचार करणारा कधी आपलं आयुष्य बर्बाद करतो का? तुम्ही नशेमध्ये असताना दादासाहेबांनी तुमच्याकडून काय काय करून घेतले आठवतंय का? मारामारी, लूटमाऱ्या, गुन्हे, आणि हे सगळं करत असताना तुम्हाला वाटत होतं आपण दादासाहेबांसाठी चांगलं काम करतोय. पण खरं काय होतं, दादासाहेब स्वतः मात्र सुरक्षित बसायचे आणि पोलीस, कोर्ट, समाज या सर्वांना मात्र तुम्हाला सामोरं जावं लागायचं. म्हणजे त्यांनी फक्त आमचा उपयोग करून घेतला. अगदी बरोबर. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त माणसे नव्हता, पेटलेल्या मशालीसारखे होतात. तुम्ही स्वतः जळत राहिलात, त्यांना त्यांचा रस्ता दिसल्यावर तुम्हाला विझवून टाकत होते. मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकले. ते म्हणत होते ही मुलं सतत नशेत राहिली पाहिजेत. शुद्धीवर आली तर आपल्यालाच प्रश्न विचारतील. असं गोडगोड बोलूनच त्यांनी माझ्या दादाला फसवलं. त्याला मुद्दाम व्यसनात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच कारणामुळे आमची आई आमच्यात नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही घरच्यांशी भांडलात, तुमचे आयुष्य पणाला लावलं, त्यांना तुमची किंमत होती का? तुमची सोडा रे, मी त्यांची मुलगी असून त्यांनी माझ्या जीवाची पर्वा केली नाही. आता दादासाहेबांचा खरा चेहरा तुमच्या समोर आलाय. उद्या एखादा गुन्हा झाला असता ना, दादासाहेब वाचले असते, पण तुरुंगात मात्र तुम्ही गेला असता. एकदा मनापासून विचार करा, जेव्हा तुमच्या आईवडिलांना तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही तिथे होता का? आणि ज्यावेळेस दादासाहेबांना तुमचा स्वार्थ साधायचा होता त्यावेळेस मात्र तुम्ही तिथे लगेच हजर होता. नशा माणसाला कमकवत बनवत नाही तर दुसऱ्याच्या हातातील बाहुलं बनवते. आणि दादासाहेबांनी तुमच्यासोबत हेच केलं. सर, आम्ही स्वतःच्या हाताने आमचं स्वतःचं आयुष्य खराब करत होतो, ते आम्हाला समजलंच नाही. आत्ता समजले ना? तेच खूप आहे. आता निर्णय तुमचा आहे. दादासाहेबांच्या सावलीत कुजत राहायचं का स्वतःच्या प्रकाशात उभं राहायचं? डॉक्टर, सागरसारखं जिवंत उदाहरण असताना आम्ही यात पडेल का? आजपासून आपण दादासाहेबांची भीती नाही बाळगायची, तर या डॉक्टरांसोबत सत्याची साथ द्यायची. मग सोडणार ना सगळी नशा?
आम्ही इथून पुढे कधीच नशा करणार नाही आणि कोणाच्या स्वार्थासाठी वापरले जाणार नाही. डॉक्टर्स, कम इन टू माय केबिन. आत्ता कुठली वाडी?